बाई 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 बाई, काय हा गलका, काय तो लाऊडस्पीकरचा आवाज, इव्हेंट काय तर ज्येष्ठ महिला क्रिकेट. आणि मिरवतंय कोण तर ही आमची नातवंड. चिअर गर्ल पण आणलेत, माझी नातसुद्धा आहे त्याच्यात. मी म्हटलं काय गं बाई हा ड्रेस, पण ती म्हणाली आजी कूल कूल, तुझ्या सिक्सरवर मी ते पॉम हलवून अशी नाचणार. अरे बापरे, नाच हो बाई. यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण आहे ना. माझे मिस्टर सेक्रेटरी आहेत ना, तर जेव्हा ही मॅच स्पॉन्सर झाली ना, सगळ्या राजकीय पक्षांनी स्पॉन्सरशिप केली हो. आणि माझ्या मिस्टरांनी सगळ्यांकडून टोपी, टी शर्ट, पॅन्ट, बूट, सनस्क्रीनसुद्धा. आणि रोजचा रतीब तर वेगळाच, प्रॅक्टिस करण्यासाठी नाही का. हे सगळं त्यांच्याकडून करून घेतलं. कॅप्टन मीच, ते सेक्रेटरी आहेत ना. तर आजचा दिवस आमची मॅच आहे. गेले 10 दिवस आम्ही प्रॅक्टिस करतोय. 10 दिवस रोज बॉल कसा टाकायचा, इथपासून बॅट कशी धरायची आणि कशी फटकवायची, हे सगळं करतोय. कालच मी जाऊन ब्युटी पार्लरमध्ये सगळं करून आले. ह्यांनी टोमणा मारलाच. रॅम्प वॉकवर नाही, क्रिकेट खेळायला चाललंय. असा राग आला ना, आयुष्यभर असे टोमणे ऐकले त्यांचे. म्हणून जेव्हा तो बॉल दिसतो ना, तेव्हा अशी शिक्सर मारते मी, म्हणजे फटकावते अक्षरशः. आमच्या पिढीने फार सोसलं हो, आधीच्या पिढीकडून सुद्धा आणि आता नवीन पिढीकडून सुद्धा. म्हणून मला जेव्हा तो बॅट्समन दिसतो ना, तिकडे माझ्या सासूबाई दिसतात. मग मी असा बॉल टाकते ना की क्लीन बोल्ड झाला पाहिजे. कॅच घेताना नणंदबाई दिसतात, तो असा कॅच घेते की आऊट. आणि सुनबाई, तिला तर मी रन आऊटच करते. माझ्या सगळ्यांना सांगून ठेवलेल्या मैत्रिणींना, तुम्ही सगळ्यांनी असंच करा. म्हणजे काय की आपण जोशात खेळू आणि आपले सगळे फटके लागतील आणि आपणच जिंकू. मॅच आपणच जिंकू. वुमन ऑफ द मॅच. सगळ्या स्कोअर कुणाचा जास्त? बॅट माझी आहे ना, मी प्रॅक्टिस जास्त केली आहे बॅटिंगची. आणि ॲज इट इज मी फटके जास्त छानच मारते. सुरुवातीला जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करायला यायचो ना, तेव्हा ह्यांना बॉलच टाकता यायचा नाही हो. बॉल इकडे जायचा नाही तर तिकडे जायचा. मग मी काय केलं, मिस्टरांना सांगितलं, आणि रोज जो कोणी सुंदर बॉल मारेल ना, त्याला चोकोबार. जो सुंदर बॅटिंग करेल त्याला कुल्फी. तो आईस्क्रीमवाला आहे ना, त्याला सांगूनच ठेवलं होतं की जर तुला इव्हेंटच्या वेळेला स्टॉल लावायचा असेल ना, तर 10 दिवस आम्हाला दिलं पाहिजे म्हणून. आता बघा, रोज आम्ही प्रॅक्टिस करून दमायचो ना, मग जिलेबी फाफडा आमच्या नगरसेविका आम्हाला पाठवायच्या. आणि जेव्हा ते पाठवायच्या ना, तेव्हा एक पुडा एक्स्ट्रा आमच्या घरी पण जायचा, प्रेमाने हो. माझे मिस्टर सेक्रेटरी आहेत ना. पण या बायकांना काय गॉसिप करायला. बघा, आता मॅचची वेळ होत आली पण अजून आलेल्या नाही. आल्या का? अरे बापरे, या जोशी काकू, या आमच्या विकेट कीपर. ह्या कोकणामध्ये माडावर सरासर चढतात हो, म्हणून ह्यांना विकेट कीपरच बनवलं. पण हे काय जोशी काकू, तुम्ही खाली पॅन्टच नाही घातली, तुम्ही नऊवारीच तशी ठेवली आहे आणि वरती जॅकेटसारखा हा शर्ट घातला आहे, असं कशाला? काय म्हणता, तुम्हाला बरोबर होत नाही पॅन्ट घालायला? पण नाही, तुम्ही जाऊ नका हा, आपली मॅच आहे आता. हे असं देखील चालेल. हा ड्रेस देखील आपण चालवून घेऊ. माझे मिस्टर सेक्रेटरी आहेत ना, मी सांगते त्यांना. पण तुम्हीच राहा विकेट कीपर. अरे वृंदाताई, आलात का तुम्ही? कशी आहेत तुमची बोटांना त्रास आहे ना संधिवाताचा? बघा, मी एक कबूल करून घेतलं आहे, चालवून घेतलं आहे. तुम्ही कॅच पकडताना ना असा झोळीमध्ये पकडलात तरी चालेल हो, तुमच्यासाठी फक्त. आणि जोशी काकू, तुम्ही हे काय प्रॅक्टिस बरोबर केली आहेत ना, आज ते छान खेळायचं आहे आपण, होय ना? बाकी सगळी आयुधं सगळ्यांनी घातली आहेत ना. मी पण माझा कमरपट्टा, नी कॅप सगळं व्यवस्थित घातलं आहे. आज सुंदर खेळायचं आहे आपण, छान समोरच्याला हरवायचं आहे. मग काय, जाऊया ना, यूट्यूबवर प्रक्षेपण आहे हो. चला लवकर जाऊया. तो बघा भुंगा वाजलाच. चला मस्त एंट्री घ्यायची आहे ना, छान. चला बाय. तुम्ही पण सगळ्यांनी बघा हा. धन्यवाद.